गेल्या 2 दिवसांपासून वोट जिहाद या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक भिडले तर विधानसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद हा मुद्दा मतांचं समीकरण जुळवण्यासाठी तर वापरला जात नाहीये ना, असा सवाल उपस्थित होतोय। पाहूया त्यावरचा हा विशेष रिपोर्ट, वोट जिहादचं राजकारण। वोट जिहादवरून राजकारण तापलं। वोट जिहादवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। फडणवीसांचा वार, पवारांचा पलटवार। विधानसभा निवडणुकीत आता विविध मुद्द्यांनी रंग भरू लागले आहेत। प्रत्येक पक्षाकडून विविध मुद्दे सोयीस्कर राजकारणासाठी उपस्थित केले जात आहेत आणि तेच मुद्दे प्रचाराचा मुद्दा बनवले जात आहेत। भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका ट्विटनं खळबळ उडाली आहे आणि वोट जिहादचा मुद्दा समोर आला। फडणवीसांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानींचा व्हिडिओ भर सभेत ऐकवत वोट जिहादच्या मुद्द्यावरून निशाणा साधलाय। वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद। आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय। आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत आणि या ठिकाणी सांगतायत दंगेखोरांना आम्ही सोडून देऊ। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। किरीट सोमय्यांनी नोमानींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत नोमानींवर कारवाईची मागणी केली आहे। नोमानी वोट जिहाद करत असल्याची सोमय्यांनी तक्रार करत नोमानींचा आणखीन एक व्हिडिओ शेअर केला आहे। अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे तो उसका बाइकआउट की। मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था। ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकआउट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए। ऐसे मुसलमानों का नाम ताबड़तोड़ बदल दो, उनको घनश्याम दास कहो। मौलाना ने वोट जिहाद साठी पण अपील केली आहे, त्यांच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे केली आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहादच्या मुद्द्यावरून शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यावर नाव घेऊन टीका केली आहे। हे सज्जाद नोमानी सांगतायत, अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा। ते म्हणतात आमच्या वोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत, आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत, नाना पटोले आहेत, राहुल गांधी आहेत। निवडणुकीमध्ये इतकं लांगुल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं। यानंतर शरद पवार आणि संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे। वोट जिहाद शब्द वापरून धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे। मतदानाला वोट जिहाद म्हणायचं का असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे। तर कसला वोट जिहाद? फडणवीसांना उपचाराची गरज असल्याचं म्हणत राऊतांनी फडणवीसांच्या मानसिक गोंधळाची चिंता व्यक्त केली आहे। वोट जिहाद हा शब्द वापरून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक प्रकारचा धार्मिक कलर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो। कसला वोट जिहाद? तुम्हाला मतं मिळत नाहीत, एखाद्या जातीची, एखाद्या पंथाची, एखाद्या धर्माची, एखाद्या समाजाची, हा त्यांचा प्रश्न आहे, कोणी कोणाला मत द्यायचं। हे काही बोलतात हिंदीमध्ये, ज्याला बौखला गए है ना, बौखला गए, हे लोक बौखला गए, यांचं जो मानसिक गोंधळ आहे त्याच्याविषयी आम्हाला चिंता वाटते। एकंदरीत वोट जिहादवरून राज्याचं राजकारण कमालीचं तापलंय। प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वोट जिहादवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। मतांची समीकरणं जुळवण्यासाठी उपस्थित केले जाणारे हे मुद्दे किती परिणामकारक ठरतात हे आता निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। शुभम शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।